नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ भरपूर जणांनी कमेंट केल्या की मॅथ पार्ट सेकंड 9th स्टँडर्डची IMP द्या सर, म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा। तर चला, आता 7व्या चॅप्टरपासून आपण IMP स्टार्ट करणार आहोत, कोऑर्डिनेट्स जिओमेट्री। ठीक आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही जर 7.1 मध्ये तुमच्यासमोर बुक असेल तर त्या बुकमध्ये मी जे नंबर सांगेल, पेज नंबर सांगेल त्या ठिकाणी यायचे। आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये 93 पेज नंबरवर आले असाल तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्ही ठराविक एक्झाम्पल आणि 2 हे दोन IMP आहेत, त्याला IMP करा। मी जे पार्ट फर्स्टचे सांगितले त्याच्यात बरेचसे आले होते, त्यामुळे हा देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर 7.2 मध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी 7.2 मध्ये जर आपण आलो पेज नंबर 97 वर, तर इथं पहा क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 3 आणि 1 हे एवढे IMP आहेत। पहा 1359 1359 1359 7.2 मध्ये। ठीक आहे, त्यानंतर जर चॅप्टर 8 मध्ये जर आपण आलो ट्रिग्नोमेट्री, हा चॅप्टरमध्ये तुम्हाला रेशो वगैरे ते समजणं अतिशय महत्त्वाचं आहे। ट्रिग्नोमेट्रीचे रेशो ते जर समजले असतील तरच तुम्हाला हा चॅप्टरमधले एक्झाम्पल सोडता येतील। त्यामधले मी IMP सांगतोय, पहा। तुम्हाला त्यामध्ये पेज नंबर 104 मध्ये आल्यानंतर म्हणजेच 8.1 वरती तुम्हाला एक वरती रिमेंबर दिसेल। ठीक आहे, त्यामध्ये हे एवढं पाठ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत गाळेल जागा, त्याच्यासाठी ते महत्त्वाचं उपयोगी ठरणार आहे। त्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट 8.1। प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 एवढे 3 IMP आहेत। आणि जर तुम्हाला वेळ मिळालाच तर 4 करा, नाही तर केला नाही तरी चालेल, कारण की 3च IMP सांगितलेले आहेत मी। ठीक आहे, त्यानंतर जर आपण 109 या पेज नंबरवरती आलो तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की 109 वरती रिमेंबर दिस असा एक चार्ट आहे। त्यामध्ये हे देखील लक्षात ठेवा, साइन कॉस साइन थिटा स्क्वेअर काय म्हणतात, आणि हा टेबल। ठीक आहे, हा टेबल पाठ करण्याची ट्रिक मी सांगणार आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच कमेंट करा की तो ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा टेबल। ठीक आहे, त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8 प्रॅक्टिस सेट 8.2। ठीक आहे, इथं आला आहे 8.2। यामध्ये तुम्हाला 8.1 राहिला आपला 8.1 कुठे गेला, झाला 8.1 मध्ये मी सांगितले तुम्हाला, बरोबर आहे। 8.2 मध्ये या, पहा इथं प्रॅक्टिस सेट 8.2 आहे। तर यामध्ये तुम्हाला पहा काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 1 म्हणजे हा टेबल कंप्लीट करायचा आहे। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 2 मधील तुम्हाला पहिलं आणि दुसरं करायचं आहे आणि तिसरं या ठिकाणी करायचं आहे, बस। ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्ही जर आलात खाली तर डायरेक्ट चॅप्टर नंबर 9 114 पेज नंबरवरती, तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल की एक क्युबॉइड, क्यूब, सिलेंडर याचे फॉर्म्युले तुम्हाला हे लक्षात ठेवायचे। ठीक आहे, तुम्हाला फॉर्म्युले देखील विचारले जातात गाळेल जागामध्ये किंवा मग कंप्लीट फॉलोविंग ॲक्टिव्हिटीमध्ये देखील विचारले जातात। आता प्रॅक्टिस सेट 9.1 मध्ये जर आला तर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6। ठीक आहे, एवढे IMP आहेत, समजतंय 9.1 मध्ये। त्यानंतर जर तुम्ही 9.2 मध्ये 118 पेज नंबरवरती जर आलात 118 या ठिकाणं, आणि या ठिकाणं तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स आहेत। पहा पहिलं या ठिकाणी हे एक IMP आहे, तिसरं आणि वेळ मिळालाच तर चौथं करा। यामध्ये सॉल्व एक्झाम्पल हे तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये येऊ शकतात किंवा डायरेक्ट विचारले जातात। सॉल्व एक्झाम्पल 100% विचारतात, त्यामुळे हे 3 100% करून ठेवा।
प्रॅक्टिस सेट 9.2 मध्ये पहा क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी एवढे IMP आहेत. लक्षात घ्या 1, 2, 5, 7. त्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट तुम्हाला 122 पेज नंबरवरती जर आलात तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल रिमेंबर दिसमध्ये व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर फॉर्म्युला टोटल सरफेस एवढं फक्त लक्षात ठेवायचं, छोटे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर तुम्हाला यायचं 9.3 मध्ये. 9.3 मध्ये या ठिकाणी लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. इथं तुम्हाला पहिला करायचा आहे, त्यानंतर चौथा करायचा आहे आणि पाचवा करायचा आहे. ठीक आहे. आणि वेळ मिळाला तर दुसरा देखील करा, पण मी याला सजेस्ट करणार नाही, ही 3च या ठिकाणून करा. तर याची तुम्हाला सराव करायचे. जेवढे मी IMP दिले याचा काहीच अभ्यास झाला नाही त्याने हे जरी केले तरी त्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळणार आहे. त्यामुळे हे करा आणि ज्याचा अभ्यास झाला आहे त्यांनी देखील हे प्रश्न करा. कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा पेपर कोणता आहे ते देखील सांगा. आणि इतिहासचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, पाहिला नसेल तर पहा IMP व्हिडिओ.